धनगरवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद व महाआरतीचा लाभ. धार्मिक उपक्रमातून संस्कारित पिढी घडते. आमदार संग्राम जगताप. छत्रपती संभाजीनगर रोडवरील धनगरवाडी येथे श्री संकटमोचन हनुमान मंदिर व श्री संकटमोचन हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद व महाआरतीचा लाभ घेतला. पहाटेच्या शुभ मुहूर्तावर झालेला हा जन्मोत्सव सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला. मंदिर परिसरात भजन, आरती व धार्मिक विधींच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी आयोजित महाप्रसादासाठी तब्बल 10 ते 15,000 भाविकांनी उपस्थिती लावली. सायंकाळी पार पडलेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे हा उत्सव यंदा 11व्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्याचे औचित्य अधिकच वाढले होते. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की राज्य शासनाच्या माध्यमातून जुन्या व पुरातन मंदिरांचा विकास करण्यात येत आहे. उपनगर व शहरालगत असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार भाविक आणि युवकांच्या पुढाकारातूनच होत असून त्यामुळे भक्तांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. श्री संकटमोचन हनुमान सेवा ट्रस्टचे धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम स्तुत्य असून अशा उपक्रमांमुळे समाजात संस्कारित पिढी घडण्यास हातभार लागतो. धर्माशी जोडलेली पिढी देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच संकटमोचन हनुमानजींच्या नावाने कार्यरत असलेले हे युवकांचे संघटन भविष्यातही संकट काळात समाजसेवेसाठी तत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरापासून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा महामार्ग जो आहे, या महामार्गावरती आपण पाहतो की अनेक भक्त मंडळींच्या पुढाकारातनं एक मंदिर हे मारुती मंदिर उभं राहिलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून तब्बल अनेक वर्षानंतर याचं ट्रस्ट देखील आता स्थापन झालेलं आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष रोहिजी चंगेडे असतील, त्याचप्रकारे उपाध्यक्ष आव्हाडजी असतील, त्यांचे सर्व ट्रस्टी विश्वस्त मंडळ हे आता कुठेतरी कार्यरत झालेलं आहे. हे पूर्वीपासूनच कार्यरत होते पण कुठेतरी आता ट्रस्ट देखील निर्माण केलेला आहे. आपण पाहतो की ज्या वेळेला आपण कुठल्याही मार्गावर जात असताना आपल्याला अनेक पूर्वीच्या काळामध्ये मंदिरं आपल्या रस्त्यावरनं पाहायला मिळायची, पण हल्लीच्या काळामध्ये लोकवस्ती वाढत चालल्या कारणानं आपल्याला तशी परिस्थिती पाहायला मिळत नाही. जी जुनी पुरातन मंदिर आहे, शासनाच्या मदतीने असेल, लोकसहभागातून असेल, त्या मंदिरांचा जीर्णोद्धाराचं काम देखील आपल्याला हाती घेतलेलं पाहायला मिळतं. तसंच हे देखील फार काही वर्षांपासून या मंदिराची निर्मिती झाली आणि संकटमोचन हे एक वेगळं ट्रस्ट आता या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर निश्चितच येणाऱ्या प्रत्येक भाविकाकरता कशा पद्धतीने सुविधा निर्माण करता येईल, चांगल्या प्रकारे प्रत्येक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम इथं कसा साजरा करता येईल, ज्याच्यातनं या पंचकृषी असेल किंवा अहिल्यानगर शहरातला जो भक्त मंडळी या ठिकाणी ज्या वेळेला दर्शना करता येतो तर त्याच्याकरता चांगल्या पद्धतीनं आज या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं देखील मोठ्या महाप्रसाराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि जवळपास 10-15,000 लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रम आज या ट्रस्टी मंडळींनी विश्वस्त मंडळींनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर निश्चितच अशीच चांगल्या प्रकारे ज्यावेळेला आपल्यावरती या सगळ्यांवरती आता ट्रस्टीची जबाबदारी पडली तर निश्चित रूपाने चांगल्या रीतीने हे आध्यात्मिक काम असेल, धार्मिक काम असेल, धर्माचं कार्य असेल, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता या माध्यमातूनच कुठेतरी पिढ्या घडत असतात, संस्कारिक पिढ्या घडत असतात आणि जेव्हा संस्कारिक पिढी घडत असते त्याच वेळेला एक चांगला देश निर्माण होत असतो. आणि तशा प्रकारात आपण जागतिक पातळीवर पाहतो की संस्कारिक पिढ्या नसल्यामुळं या सगळ्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात, पण भारतामध्ये तशा धर्माशी जोडलेल्या पिढ्या या संस्कारिक घडल्यामुळं त्यांना देशाबद्दलची एक वेगळी आपुलकी निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हे संकटमोचन जे ट्रस्ट आता या मारुती मंदिराचं निर्माण झालंय तर या ट्रस्टच्या माध्यमातून देखील आपल्या कुठेतरी तशा पिढ्या उद्याच्या भविष्यामध्ये अनेक आव्हानांना तोंड देण्याकरता या घडत राहतील. या मंदिराचा उपयोग त्या माध्यमातून होईल. मानव सेवेचा जो प्रयत्न आज या सगळ्या मंडळींनी केलेला आहे तो निश्चित रूपानं हा कौतुकास्पद आहे. सर्वांनाच मी हनुमान जन्मोत्सवाच्या, हनुमान जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जसं म्हणजे हनुमानाचं देखील रूप आपण जर पाहिलं तर संकट मोचन होतं. म्हणजे कुठलंही संकट जर आलं तर आज आपण
म्हणजे सगळ्यात पहिली कुठल्या देवताची आठवण होत असाल तर ते मारुतरायाची होती. आणि मग तशा प्रकारे आता ट्रस्ट देखील त्या नावाने झालेलं आहे. त्यामुळे नगर शहर व शहराच्या परिसरामध्ये कुठलं संकट येईल तर चांगल्या प्रकारे आता हे सगळं संकट मोचन ट्रस्ट हे त्याचं पुढचं रक्षण करण्याचं काम करल, ही एक म्हणजे यांच्याकडनं सगळ्यांकडनं विश्वस्त मंडळीकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि असंच कार्य त्यांनी करत राहू. सगळा तुमच्या पाठीमागं असणारा जो आपला हिंदू समाज असेल तो अशाच पद्धतीने तुमच्या मागं उभा राहील. अनेक लोक याच्यामध्ये हातभार लावत असतात. तशाच पद्धतीने सगळ्यांचं सहकार्य यांना मिळत राहू आणि ट्रस्टचं कारभार अशाच पद्धतीने पुढे जावं अशीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांनाही ट्रस्टला विश्वस्त मंडळीला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. राजाभाऊ कोठारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भगवंताच्या कृपेने हे सेवा कार्य अखंडपणे सुरू आहे. एकनिष्ठता आणि समर्पणाच्या भावनेतून ट्रस्ट कार्यरत असून धर्मासाठी युवकांच्या हातून घडणारी सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शंकर, आज या अत्यंत पवित्र अशा मारुतुरायांच्या स्थानावर आरतीचा योग आला. नवे आरती होतच असते दरवर्षी आणि त्या प्रत्येक आरतीला मी इथे उपस्थित असतो. अगदी छोट्याशा रोपट्यापासून आज या भगवंताचा, त्यांच्या कृपेचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा दरवळ इतक्या लांबवर पसरला की आज हा जो सागर इथे पाहतोय, सकाळपासून अन्न छत्र सुरू आहे. हे या कलियुगामध्ये इतक्या सहजपणे सोप्या पद्धतीनं घडत नसतं. त्याकरिता खरोखर भगवंताची कृपा पात्र करावीच लागते. म्हणजेच नास्तिकांच्या भाषेत कुणीतरी गुरु भेटलाच पाहिजे. आणि मग अशा वेळी योग्य मार्गदर्शन आणि स्वतःतली या धार्मिक सेवेबद्दल, त्या मारुतुरायांच्या बद्दल असलेलं जाज्वल्य गुरुभक्ती, समर्पण भाव असा हा प्रत्येकाच्या मनात दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेला. आणि आज इतक्या मोठ्या या खूप सुंदर अशा मंदिरामध्ये त्या रोपट्याचं रूपांतर झालं. हीच सेवा, हाच प्रती असलेला एकरूप भाव, एकनिष्ठता आणि समर्पण भाव जसा सेवेमध्ये भगवंताच्या कृपेमध्ये असतो, तसा या प्रत्येक माझ्या या तरुण मुलांनी आणि उपस्थित सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तो प्रत्येक भाव आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कर्मामध्ये फक्त स्वतःप्रती आपण एकरूप किंवा एकनिष्ठ राहिलो ना तरी आपल्या अनंत अडचणी या आपोआप सुटतील. ही अशीच या तरुण मुलांच्या माध्यमातून धर्माची सेवा घडो आणि अन्नदानाचं पुण्य यांना असंच लाभत राहो. या संकटमोचन हनुमान ट्रस्ट आणि खरोखर संकटमोचनच आहे. म्हणूनच इतकी इथे जनसागर उसळलेला आहे. आणि म्हणूनच या सर्व तरुण वर्गाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भावी जीवनात असंच धर्मसेवा यांच्या माध्यमातून वृद्धिंगत वाढत जावं हीच मी मारुतरायांच्या चरणी, सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी आणि सद्गुरू दत्त महाराजांच्या चरणी व्यक्त करतो. जय शंकर. प्रतिनिधी दीपक कासवासह सुनील गायकवाड, अहिल्यानगर. जय श्रीराम. श्री संकटमोचन हनुमान मंदिर व श्री संकटमोचन हनुमान सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आज श्री छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर येथे श्री हनुमान संकटमोचन हनुमानजी मंदिर येथे महाप्रसाद व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आज महाआरतीच्या आयोजनासाठी गुरुवर्य श्री राजाभाऊ कोठारी, अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप, श्री अक्षय दादा कर्डिले व श्री संदीप दादा कर्डिले यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. आज दिवसभर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. जवळजवळ 10 ते 15,000 लोकांचं महाप्रसादाचं नियोजन आमच्या श्री संकटमोचन हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले होतं. तसेच हे 11वे वर्ष असून दरवर्षी याचप्रमाणे ही सेवा इथं देण्यात येते व सर्व भाविकांना इथं सहभाग होण्याचे निमंत्रण देण्यात येते. जय